नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी माळशिरस तालुक्यातील मौजे मळोली येथे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रम संपन्न झाला। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीताराम ढेकळे यांनी केले। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकोबारायांच्या वचनानुसार वृक्षच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असून प्रतिष्ठानच्या माध्यमातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी सामाजिक स्वच्छतेसोबतच वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करून सामाजिक बांधिलकी जपण्यात येत आहे। मौजे मळोली गावच्या पूर्वेस मळोली ते शिंदेचिंच या रस्त्याच्या दुतर्फा 2 किलोमीटर परिसरात आंबा, सीताफळ, रामफळ, जांभूळ, उंबर, करंज, कडुलिंब, बेल, जंगली, चिंच, वड, शिसव, पेरू, करंज फळझाडे, अशोक, पिंपळ आदी प्रकारांसह सुमारे 307 वृक्षांचे वृक्षारोपण करून प्रतिष्ठानच्या सदस्यांकरवी त्याचे उत्तम संरक्षण व संवर्धन करण्यात येणार आहे। वृक्षारोपणासाठी माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील सुमारे 340 सदस्य उपस्थित होते। वृक्षारोपण करून विश्वसेवा, राष्ट्रसेवा आणि मानवजातीची अंशिक सेवा करून सृष्टीच्या ऋणातून अंशिक मुक्तता मिळवण्यासाठी वृक्ष लागवड महत्त्वाची आहे। वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन महत्त्वपूर्ण आहे। प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यात हजारो वृक्षांचे संगोपन अत्यंत नियोजनपूर्वक केले जात असून या सामाजिक चळवळीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे। समर्थ बैठकीच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या वतीने लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यास मळोली ग्रामपंचायतीचे सहकार्य राहील असे आश्वासन पंचायत समिती सदस्य तथा मळोली गावचे सरपंच रणजित बापू जाधव यांनी दिले। वृक्षारोपण प्रसंगी मळोली गावचे सरपंच रणजित बापू जाधव, उपसरपंच ॲडव्होकेट महादेव पवार, सुरेशराव जाधव, संतोष जाधव, आप्पासो जाधव, राजाभाऊ जाधव, प्रताप घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते। आज दिनांक 25 ऑगस्ट 2024 रविवार या ठिकाणी मळोली गावामध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड या प्रतिष्ठानच्या वतीने तीर्थरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हा कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी जवळपास 3 तालुक्यातून स्त्री सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या प्रतिष्ठानचं जे कार्य आहे हे कार्य फक्त वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन एवढ्याच मर्यादित न राहता तर प्रतिष्ठानच्या तर्फे हे वृक्षारोपण केल्यानंतर 5 वर्षापर्यंत एकही झाड जळू न देता अतिशय उत्तम प्रकारे त्याचं संवर्धन करण्याचा सर्वांनी ठाम निश्चय केलेला असतो आणि हे सर्व सदस्य 5 वर्षानंतर हे सर्व झाडं मोठी झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडे, बांधकाम विभागाकडे ते हस्तांतरित केली जातात आणि हस्तांतरण करेपर्यंत याही ठिकाणी आज 5 वर्षापर्यंत ही सर्व झाडे आपण अतिशय व्यवस्थितरित्या संवर्धन करणार आहोत। आणि प्रतिष्ठानच्या वतीने फक्त वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपण हा एकच कार्यक्रम नसून रक्तदानासारखं मोलाचं योगदान असते। त्याचबरोबर जे सध्या पाण्याची बिकट समस्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला भेडसावते याचंही एक सोल्युशन या प्रतिष्ठानच्या वतीने पाण्याचं पुनर्भरण करून या ठिकाणी जमिनीतील कमी झालेला पाण्याचा साठा वाढवण्याचा प्रयत्न या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वारंवार होत असतो। आणि त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या या कार्यातून जवळपास भारतभर आणि भारताच्या बाहेरसुद्धा सध्या जे जीवना आवश्यक असणारे विचार, जे विचारांची श्रीमंती मनुष्याकडे कशी उपलब्ध होईल असे अनमोल विचार या प्रतिष्ठानच्या श्री बैठकीच्या माध्यमातून सर्व श्री सदस्यांना दिली जाते आणि एक अतिशय उत्तम प्रकारची शिकवण घेऊन हे सर्व श्री सदस्य आपल्या भविष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आणि समाजामध्ये त्याचा उपयोग अतिशय उत्तम प्रकारे करत असतात आणि याच्यासाठी समाजा उपयोगी कार्य या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने याही ठिकाणी आज संपन्न होत आहे। आपण सर्वजण या प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल आलेला आहात
त्याबद्दल पुनश्च एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. त्यांनी आयोजित आजच्या वृक्षारोपणला उपस्थित सर्व मान्यवर व प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, आपण जे आज या वृक्षारोपणचा कार्यक्रम आपण नेहमीच प्रत्येक वर्षी काहीतरी कार्यक्रम आयोजित करतात. वृक्षारोपण असो, इतर काही सामाजिक उपयोग काहीतरी कार्यक्रम तुमचे प्रतिष्ठानचे असतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रतिष्ठानने जे आज इथं जागा घेऊन भव्य अशी इमारत बांधली, काही सांस्कृतिक कार्यक्रम असो, त्याच्यासाठी अशी अतिशय सुंदर अशी इमारत आपण बांधलेली आहे. आपण वृक्षारोपण करताय तसंच त्याचं 5 वर्षासाठी संवर्धन करताय, हे फार महत्त्वाचं आहे. कारण आम्ही बरेच वर्ष जरा वृक्षारोपण करतो, पण वृक्षारोपण केल्यानंतर त्याच्याकडे परत दुर्लक्ष होतं आहे. आणि आपण फार महत्त्वाचं करताय, सुरुवातीपासूनच त्याचं संवर्धन करताय. त्यासाठी मी आपल्या प्रतिष्ठानचे आभारी मानतो. आणि आमचे ग्रामपंचायतीच्या मार्फत जे काय सहकार्य असेल ते आमचे म्हणजे जी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत नेहमी आपल्याला सहकार्य करत आलेलीच आहे आणि इथून पुढेही करणार आहे. आपण आम्हाला कार्यक्रमाला या वृक्षारोपणच्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आभारी आहे. आणि एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक, न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 97 66 70 35 14.